महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना एलसीबी आणि एटीएसची कारवाई। 28,93,000 रुपयाचा गांजा जप्त। जालन्यातून मोठी बातमी समोर येत आहे। जालना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि दहशतविरोधी पथकाने अवैधरित्या प्रतिबंधित गांजाची वाहतूक करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याजवळ तब्बल 28,29,000 रुपयाचा गांजा व एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे। जालना पोलीस अधीक्षक यांनी अंमली पदार्थ विरोधात कारवाई करण्याची सूचना दिल्या होत्या। त्यावरून जालना एटीएसचे पोलीस निरीक्षक खाडे यांना एका कारमधून अवैधरित्या गांजाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि दहशतवादी विरोधी पथक यांनी जालना ते संभाजीनगर रोडवरती सापळा लावून गांजाची वाहतूक करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या। त्यांच्याजवळ तब्बल 28,93,000 रुपयाचा गांजा व एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आली असून या प्रकरणी 3 संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री मान्य अजय कुमार बन्सल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपणे सर व सीटीएस डीपीओ श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही दिवसापासून विशेष अवैध धंद्यावर कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। सदरील मोहिमेदरम्यान एटीसी म्हणजे दहशतवाद विरोधी पथकाचे PSI श्री खार्डे साहेब यांना एक गोपनीय माहिती मिळाली। त्या माहितीवरून एक पथक तयार करून स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथक असे संयुक्त पथक स्थापन करून एक माहितीची खात्री केली असता सदर माहितीवरून आरोपी नामे विजय अशोक गाडे वय 40 वर्ष, शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर, अमोल द्वारकादास चांदणे राहणार रुई, तालुका अंबड, जिल्हा जालना, बाबासाहेब पंढरीनाथ मुजवार वय 36 वर्ष, राहणार भारडी, तालुका अंबड, जिल्हा जालना असे 3 जण आपल्या स्विफ्ट कारमध्ये गांजाची तस्करी करताना मिळून आले। सदरील तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 85 किलो 640 ग्रॅम एवढा गांजा जप्त करण्यात आला। सदरील गांजाची किंमत ही 28,93,000 रुपये आहे आणि सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच एटीबीचे पथक या संयुक्त स्वरूपात करण्यात आलेले आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।